हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्टडी विथ प्रथमेशमध्ये. तर मित्रांनो, आज आपण काय करणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत फ्रेंड फंक्शन. हा मित्रांनो, आज आपला कॉन्सेप्ट असणार आहे फ्रेंड फंक्शन. नेमकं फ्रेंड फंक्शन असतो काय, ॲज अ एक्सप्लेनेशन मी तुम्हाला लाईन टू लाईन ते एक्सप्लेन करणार आहे विथ प्रोग्रॅम. हा मित्रांनो, पहिल्याच व्हिडिओमध्ये प्रोग्रॅम घेणार आहे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग युझिंग C++चा हा लेक्चर नंबर फर्स्ट सेकंड युनिटमधला मी प्रॉपर MSPTची नोट प्रोव्हाइड करत आहे. ऑलरेडी मी जो पहिला युनिट आहे तो कम्प्लिटली तुम्हाला शिकवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक असतील, त्याचप्रमाणे जे बोर्ड रिपीटेड क्वेश्चन आहे ते पण मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलं आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर ती पहिले बघून या, सर्व बेसिक क्लिअर करून या, नंतर ह्या व्हिडिओला तुम्ही फोकस करा. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की फ्रेंड फंक्शन हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फ्रेंड फंक्शन हा 4 मार्काला मित्रांनो प्रश्न विचारला जातो आहे एक्झामला. तर हा 4 मार्काचा क्वेश्चन कसा लिहायचा, त्याचा प्रोग्रॅम कसा लिहायचा मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करणार आहे आणि शिकवणार आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आपण जास्त तुमचा वेळ वाया घालवत नाही आहोत आणि आपला टॉपिक सुरू करूया, तो आहे फ्रेंड फंक्शन. तर पहिल्यांदा मित्रांनो, आपण काय करून घेऊया की जो आपला सिलेबस आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण सिलेबस बघून घेऊ की जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला या युनिटमध्ये शिकायचं काय नेमका. तर बघा, हा युनिट टोटली 16 मार्कवरती मग 16 मार्कचा हा युनिट आहे टोटल. तर यामध्ये इनलाईन फंक्शनचा जो टॉपिक आहे ना तो ऑलरेडी आपण कवर केलेला आहे. मग जो फर्स्ट युनिट होता ना त्यामध्येच मी जो इनलाईन फंक्शनचा टॉपिक कवर केला आहे. इनसाइड मेंबर फंक्शन आहे ना तोच इनलाईन फंक्शन आहे. तो जर तुम्ही टॉपिक कवर म्हणजे तो रीड केलात किंवा स्टडी केला तरी पण चालेल. राहिली गोष्ट स्टॅटिक डेटा मेंबर अँड स्टॅटिक मेंबर फंक्शन फक्त 2 मार्काला विचारला जातो एक्झामला. मग त्याला जास्त फोकस किंवा इम्पॉर्टन्स देण्याच्यात असते गरज आहे का, तर नाही मित्रांनो. आता आपल्याला काय बघायचं इम्पॉर्टंट आहे, जसं की फ्रेंड फंक्शन. हा फ्रेंड फंक्शनचा आहे ना मित्रांनो जो नेहमी विचारला जातो एक्झामला की एक्सप्लेन फ्रेंड फंक्शन विथ एक्झाम्पल. हा असा क्वेश्चन असतो किंवा त्याला असा एक क्वेश्चन दिला जातो की फ्रेंड फंक्शनच्या मदतीने तुम्ही काय करा की 2 इंटिजरला स्वॅप करा, असं देखील क्वेश्चन विचारला जातो. पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये आपण काय बघूया की फ्रेंड फंक्शनचा ॲक्च्युअली मिनिंग काय, म्हणजे तो आहे काय, त्याचा थेरीमध्ये लिहायचं किती, तर त्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. जास्त इथे वेळ तुमचा मी वाया घालवत नाही, आपण लगेच आपण टॉपिक सुरू करूया. तर बघा, असा क्वेश्चन येतो मित्रांनो की एक्सप्लेन द फ्रेंड फंक्शन विथ द प्रॉपर एक्झाम्पल. बघा, 4 मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिले फ्रेंड फंक्शनचा डिस्क्रिप्शन लिहायचा. हा इतकाच डिस्क्रिप्शन आहे, याचा पुढे पण डिस्क्रिप्शन आहे. पहिले या स्लाईडमध्ये फक्त इतकं बघूया की फर्स्ट लाईनचा मिनिंग काय. ओके, बघा, द प्रायव्हेट मेंबर ऑफ द क्लास कॅन नॉट बी ॲक्सेप्ट फ्रॉम द आउटसाइड द क्लास, बट इन सम सिच्युएशन 2 क्लासेस मे बी नीड टू ॲक्सेस इच अदर. म्हणजेच काय, बघा, जे प्रायव्हेट मेंबर आहेत ना क्लासचे, जे प्रायव्हेट डेटा मेंबर आपण करतो म्हणजे प्रोग्राम आपण लिहितो, बरोबर आहे, तेव्हा आपण त्यांना काय करतो, प्रायव्हेट करतो, राईट. प्रायव्हेट करायचे असेल तर आपण डायरेक्टली त्यांना ॲक्सेस करू शकत नाही आउटसाइड द क्लास. दॅट मीन्स द प्रायव्हेट मेंबर ऑफ द क्लास कॅन नॉट बी ॲक्सेस फ्रॉम द आउटसाइड द क्लास. म्हणजे आउटसाइड, जो क्लासच्या आउटसाइड आहे, म्हणजे जो आपण इंटिजर मेन घेतो किंवा दुसरा एक फंक्शन घेतो त्याच्यामध्ये आपण त्याला ॲक्सेस करू शकत नाही. बट इन अ सम सिच्युएशन 2 क्लासेस मे नीडेड ॲक्सेस ऑफ इच. म्हणजेच काय, समजा 2 क्लासेस आपण घेतलेले आहेत, बरोबर आहे, एक A असेल आणि दुसरा असेल B. समजून घ्या, हे समजून घ्या, एक क्लासेस B असेल आणि एक क्लास असेल A. तर दोघांना पण एकमेकांचे जे फंक्शन आहेत किंवा जे डेटा मेंबर आहेत ते ॲक्सेस करायचे आहेत एकाच सिच्युएशनला. तर ते कसे करतात, ते फ्रेंड फंक्शनने. काही दोघं काय झाले तर फ्रेंड झाले, समजलं. म्हणजे हे दोघं फ्रेंड झाले तर एकमेकांना ॲक्सेस देऊन ते कसे करतात ते आपल्याला बघायचं. तर याचा पुढचं बघा डिस्क्रिप्शनचा पॉईंट. बघा, दुसरा पॉईंट काय बघा की अदर्स प्रायव्हेट डेटा. म्हणजे जो प्रायव्हेट डेटा आहे ना तो तुम्ही काय ॲक्सेस करू शकत नाही. म्हणजे जो त्याची पुढची लाईन होती जस्ट, तो तुम्ही नोटडाऊनमध्ये नीट लिहून घ्या. बघा, करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ फ्रेंड फंक्शन 2 मार्क. म्हणजे इथे तुम्हाला 2 मार्कासाठी एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. आता बघा, सो अ कॉमन फंक्शन कॅन बी डिक्लेअर्ड विच कॅन बी मेड फ्रेंड
of more than one class to access the private data of more than one class. म्हणजेच काय की सो कॉमन फंक्शन कॅन बी डिक्लेअर, म्हणजे दोघांमध्ये एक कॉमन फंक्शन, म्हणजे समजा तुम्ही काहीतरी दोघांमध्ये सेम फंक्शन दिला, म्हणजे ॲडचा दिला तर ॲडच खालती असेल तर तो कॉमन फंक्शन असेल डिक्लेअर केला, तो काय करतो विच कॅन बी मेड अ फ्रेंड ऑफ मोर दॅन वन क्लास, म्हणजे एक किंवा एकच्या जास्त. मी सांगतो बघा, आता मी समजा मी घेतला इथं ॲड नावाचा एक फंक्शन तयार केला, तर तो ॲड नावाचं सर्वांकडे मी कॉमन फंक्शन यूज केला आहे आणि तो काय करणार आहे पुऱ्या प्रोग्रॅममध्ये किती पण क्लास तुम्ही क्रिएट करा, समजा तुम्ही क्लास क्रिएट केला 3 तर तिघांना पण तो ॲक्सेस देऊ शकतो कॉमनली यूज करून. समजला. तर इथं बघा हां क्लास ॲक्सेस प्रायव्हेट डेटा ऑफ द मोर दॅन वन क्लास. समजला, म्हणजे मोर दॅन वन क्लासचे तो ॲक्सेस करू शकतो प्रायव्हेट डेटा जर तुम्ही याच्यामध्ये एक कॉमन फंक्शन क्रिएट केला तर. समजलं इथपर्यंत. हा पॉईंट बघा आता. द कॉमन फंक्शन इज अ मेड फ्रेंडली विथ ऑल दीज क्लासेस हुज प्रायव्हेट डेटा नीड टू बी शेअर इन द फंक्शन. म्हणजे काय बघा, जो कॉमन फंक्शन आहे ना जो आपण स्वतः बनवलेला आहे तो फ्रेंडली असतो त्या सर्व क्लासेससोबत, याचा प्रायव्हेट डेटा त्या फंक्शनला शेअर केला जातो. म्हणजे समजा तुम्हाला डेटा तो शेअर करायचा असेल तर तो फ्रेंड असेल, फ्रेंडली फंक्शन असेल तर समजा तुम्ही दोघं मित्र आहात तर समजून घ्या, हा तुमचा हा हे समजा तुम्ही आहात आणि हा तुमचा फ्रेंड आहे राईट. तर तुम्ही त्याचा जो ॲक्सेस आहे तर समजा तुमचा खूप क्लोज फ्रेंड आहे, बस सर्व माहिती आहे की तुम्ही काय करता काय नाही, तर तुम्ही ऑफकोर्स याला तुम्ही तुमचा डेटा देऊ शकता कारण तुम्हाला याच्यावरती ट्रस्ट आहे. तर त्याच ट्रस्टने आणि पण ते तुम्ही कशा राहतो एकाच घरात राहतो, एकाच रूममध्ये राहतो, मग तुम्ही त्या रूममध्ये राहता एकाच घरामध्ये राहता, मग तुम्ही एकमेकांना हेल्प आउट करू शकता. याचाच मिनिंग असं होतं. समजलं मित्रांनो. परत समजून घेऊया की द कॉमन फंक्शन is made friendly with all these classes whose private data need to be shared in that function. झाला. आता बघा, this common function is called as a friend function. जो तो कॉमन फंक्शन असतो दोघांमध्ये यूज केला जातो. समजला. जो दोघांमध्ये पण यूज केला जातो. फंक्शन क्रिएट करणार तुम्ही, नक्की तुम्ही फंक्शन क्रिएट करणार आहात, तर जो तुमचं फंक्शन असेल ना दोघांमध्ये पण कॉमन असेल त्याच कॉमन फंक्शनला आपण म्हणतो फ्रेंड फंक्शन. पुढे बघा, friend function is not in the scope of the class in which is declared. It is called without any object. हा पॉईंट तुम्ही नोट आउट करून घ्या की हा जो आपण कॉल करू शकतो ना तो विदाऊट एनी ऑब्जेक्टनी, म्हणजे आपण विदाऊट कोणताही ऑब्जेक्ट करून याला आपण कॉल करू शकतो आणि हा आपण डायरेक्टली फंक्शन थ्रू कॉल करू शकतो. समजून घ्या मित्रांनो, फंक्शन थ्रू कॉल करू शकतो. हा तुम्हाला डोक्याच्या वरून चालला असेल, मला माहिती आहे थेरी आहे डोक्याच्या वरून जाणारच, पण जेव्हा मी एक्सप्लेन करेन एक्झाम्पल तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की फ्रेंड फंक्शन नेमका कसा यूज करतो. आता बघा, द क्लास मेंबर आर ॲक्सेस विथ द ऑब्जेक्ट नेम अँड डॉट मेंबरशिप ऑपरेटर इनसाइड द फ्रेंड फंक्शन. म्हणजे जर आपल्याला ॲक्सेस करायचे असेल तर ऑब्जेक्टच्या नेम थ्रू आणि डॉट मेंबरचा ऑपरेटरचा यूज करून फंक्शनच्या आतमध्ये आपल्या डॉट मेंबरचा ऑपरेटर यूज करायला लागतो. तुम्हाला डॉट मेंबरचा ऑपरेटर म्हणजे काय प्रोग्राममध्ये घेईन तेव्हा सांगेन डॉट मेंबरचा ऑपरेटर काय. अजून एकदा सांगतो मित्रांनो की जेव्हा तुम्ही याचा एक्झाम्पल बघा तर तुम्हाला समजेल आणि एक्झाम्पल झाला तुमचं बघून तर मग तुम्ही काय करा की एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्ही परत या आणि हे परत एक्सप्लेन केली व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला एकदम डोक्यात परफेक्ट बसेल. इट ॲक्सेप्ट ऑब्जेक्ट ॲज आर्ग्युमेंट. म्हणजेच काय की हा जो ऑब्जेक्ट ॲज अ आर्ग्युमेंट तो घेतो की जो तुमचा तुम्ही जो ऑब्जेक्ट क्रिएट केलेत ना तेच तुम्हाला ॲज अ आर्ग्युमेंट तो पास करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथं समजलं असेल याचे पॉईंट वाईज नोट लिहा, पॉईंट लिहा. एक्झामला सुद्धा बघा पहिल्याचं एक पॉईंट हा फर्स्ट पॉईंट करा, याला सेकंड पॉईंट करा, याला थर्ड पॉईंट करा, असे टोटल जितके पॉईंट तुम्हाला करता येतील नोट डाऊन तितके तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण नेक्स्ट बघा याचा एक्झाम्पल जेणेकरून तुमचा डाऊट एकदम क्लिअर होऊन. कोणता नंबर हा मोठा आहे, दोघांपैकी कोणता नंबर हा ग्रेटेस्ट आहे युझिंग फ्रेंड फंक्शनच्या मदतीने. तर तुम्हाला हा कॉन्सेप्ट मी अत्यंत सोप्या शब्दात सांगतो की काय करायचं आहे आणि काय नाही. पहिले तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, हेडर फाईल. ऑफकोर्स हेडर फाईल येणे गरजेचं आहे. म्हणून आपण ते येणार इन्क्लूड आयोस्ट्रीम
आणि हा क्लोज करा आणि ते खालती लिहिलं त्याचे युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड. बरोबर आहे, नेमस्पेस स्टँडर्ड ही हॅबिट लावून ठेवा की तुम्हाला हे लिहिताच आलं पाहिजे, कारण याच्याने तुमचे मार्क जर बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी चुकी केलं तुम्ही एक्झाममध्ये चालणार नाही. तर लक्षात ठेवा इथे काय सांगितलं आहे, फ्रॉम 2 डिफरंट क्लासेस, म्हणजे आपल्याला 2 क्लासेस घ्यायचे आहेत आणि त्याच्या मदतीने आपल्याला फ्रेंड फंक्शन परफॉर्म करायचं आहे. फ्रेंड फंक्शन समजवलं मी तुम्हाला काय आहे. आता 2 क्लासेस म्हणजे काय बघा, की पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की क्लास कोणते कोणते आपण घेणार. मी इथं 2 क्लास घेते बघा, तुम्ही पण 2 क्लास घेते. क्लास बी पहिला म्हणजे क्लास बी एक घेऊया आणि दुसरा आपण घेऊया क्लास ए. ओके, तर मी इथे हा सेमीकॉलन का केला आहे, कारण हा ऑलरेडी मी इथे काय करतो, फॉरवर्ड डिक्लेरेशन करतो, म्हणजे नेक्स्ट डिक्लेरेशनसाठी मला इथे हा पाहिजे म्हणून मी इथं हा लिहून घेतलेला आहे. फॉरवर्ड डिक्लेरेशनसाठी ते मी पहिल्यांदाच डिक्लेअर करून ठेवलं की क्लास बी पण मी पुढे यूज करणार आहे. ओके मित्रांनो, आता पुढे बघा क्लास ए मी सुरू केला. आता क्लास बीच्या साईडला ठेवा, क्लास एमध्ये या. हां, तर क्लास एमध्ये आपल्याला काय घ्यायचं की आपल्या मते की 2 नंबरमधला जो ग्रेटर नंबर तो आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की 2 नंबर कोणकोणते. तर 2 नंबर आपल्याला माहिती पाहिजे. 2 नंबर माहिती पाहिजे असल्यामुळे आपल्याला काय करायला पहिले नंबर 1 हा फर्स्ट नंबर घेऊया. ओके, फर्स्ट नंबर घेऊया. अरे पण डेटा टाईप कुठं आहे, डेटा टाईप पण घ्या. डेटा टाईप घेतलात, पण एक लक्षात ठेवा की ह्याला तुम्ही ओपन करायला विसरू नका. कर्ली ब्रॅकेट्स हा नेहमी ओपन झाला पाहिजे, ज्या आतमध्ये परफॉर्म फंक्शन होणार आहे. बरोबर ना. हा प्रायव्हेट असतो, आपण दर टाईम लिहित नाही प्रायव्हेट प्रायव्हेट प्रायव्हेट, पण लक्षात ठेवा इथे प्रायव्हेट नाही म्हणजे इथं प्रायव्हेट असतो बाय डिफॉल्ट, इथं प्रायव्हेट होऊन जातो. अच्छा, तर बघा खाली येऊया, या खाली करूया आपण पब्लिक, जसं आपण प्रोग्राम लास्ट टाईमला प्रोग्राममध्ये केलं होतं त्याचप्रमाणे. आता पुढे काय करायचा, वॉइड आपल्याला आता गेट डेटा ह्या नावाचं मी एक फंक्शन तयार केलेलं आहे. तुम्ही काही पण फंक्शन तयार करू शकता तुमच्या मर्जीनुसार. इथं डिस्प्ले करा, पुट डेटा करा, काय पाहिजे ते तुम्ही तुमच्या मर्जीने फंक्शन तयार करू शकता. मी इथं काय केलं आहे, गेट डेटा नावाचं फंक्शन क्रिएट केलं आहे. आता काय करायचं बघा मित्रांनो, याच्यामध्ये मेन असेल असं आहे बघा, इथं कर्ली ब्रॅकेटने ओपन करा आणि याच्यामध्ये सी आउट करून घ्या. आपण गेट करतोय म्हणजेच काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय. बरोबर ना. मग इथं आपलं जो आपण लास्ट टाईम केलं त्याचप्रमाणे इंटर नंबर, इथं लिहा नंबर फ्रॉम क्लास सी, फ्रॉम असं काही तुम्ही लिहू शकता तुमच्या मर्जीनुसार. आपल्याला काय इंटर करायचं आहे तो आपण इथं लिहिला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. इथं सेमीकॉलन द्या आणि ह्याला क्लोज करा आणि सेमीकॉलनशी आपला द्यायला विसरू नका. म्हणजे जो आपण इथं हे घेतलेलं ते काय बोलतात त्याला, असं जे तुम्हाला समजतं ना, हे या आणि तो क्लोज करून टाका. इतके केल्यानंतर काय करा की त्याला सी इन पण करून टाका. सी इन काय होणार आहे, सी इन काय होईल मित्रांनो, हा बघा सी आउट काय केला, इंटर नंबर फ्रॉम क्लास ए, काय घेतलं आहे नंबर 1. मग इथं काय येणार नंबर 1. समजलं इथपर्यंत. ह्याला क्लोज करून टाका, केला क्लोज. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या आपण काय बोलतो जो फ्रेंड फंक्शन असतो ना, तो आउटसाईड द क्लास, म्हणजे ही क्लास आहे याच्या आउटसाईड त्याला आपण कॉल करतो. बरोबर आहे. फ्रेंड फंक्शन आपल्याला इथे कॉल करायचं आहे, राईट. मग आता फ्रेंड फंक्शन आपण कसा कॉल करणार, तर आपण त्याचा सिंटॅक्स मी तुम्हाला सांगतो. ते सिंटॅक्स काय असतो, सिंटॅक्स असतो फ्रेंड फंक्शनचा की जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिले तो फ्रेंड हा कीवर्ड घ्यायला लागतो. फ्रेंड कीवर्डचा यूज करा, फ्रेंड कीवर्डचा यूज करा पहिले, नंतर त्याच्यामुळे वॉइड म्हणजे रिटर्न टाईप आणि मग तुमचा असेल तो फंक्शन. समजला. ह्या गोष्टी तुम्हाला इथे करायच्या असतात. समजलं काय करायचं, फ्रेंड वॉइड फंक्शन, त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट तुम्हाला पास करायला लागतात. ओके, तर बघा आपल्याला इथे त्याला कॉल करायचं आहे. आपल्याला त्याला इथे कॉल करायचं. मग मी सिम्पली आपण कसं बोललो, फ्रेंड वॉइड म्हणजे तुमचं फंक्शन नेम असेल तो. आता मला इथं मी काय केला बघा, फ्रेंड फंक्शन यूज करतो. फ्रेंडला कॉल करा फ्रेंड वॉइड. आता मला इथे काय पाहिजे माहिती आहे, ग्रेटेस्ट पाहिजे. मग ग्रेटेस्ट नावाचे मी काय केलं आहे, एक फंक्शन तयार केलं. ओके, फंक्शन तयार केलं. त्याच्यामध्ये टाकला ए आणि टाकला बी. म्हणजेच काय केलं मी यामध्ये बघा, ह्याच्या शेवटीला सेमीकॉलन नाही, सॉरी मला आता आठवत नाही तर ना, असं तुम्हाला तुम्ही सांगतो. पण बघा असं द्यायला विसरू नका. इतकी गोष्ट
गोष्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, ए आणि बी क्लास एचा पण घेतला, क्लास बीचा पण घेतला आहे ग्रेटेस्ट व्हॅल्यूमध्ये. काय ग्रेटेस्ट हा फंक्शन क्रिएट केलेला आहे. इथे करा याला क्लोज. कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. बघा क्लास बी आपण ऑलरेडी डिक्लेअर केलं, म्हणजे क्लास ए घेतला, फक्त इंटिजरमध्ये नम घेतला, पब्लिकमध्ये काय केला वॉइड गेट डेटामध्ये एंटर केला नेम आणि त्याला सी इन केला. फक्त फ्रेंड फंक्शनचा फक्त इथे यूज केलेला आहे. इतका झालं काय नाही. पुढे बघा तुम्हाला सांगतो काय. आता बघा क्लास एचा झाला, आता करा क्लास बीचा. सेम जी गोष्ट तुम्ही क्लास ए सोबत केली ती बी सोबत करा. मग इथे काय येणार इंटिजर. फक्त एक लक्षात ठेवा, इथे नंबर आपण 1 घेतला होता, इथे काय आहे नंबर 2. कारण आपल्याला 2 नंबर पाहिजे बरोबर ना. 2 नंबरमधून आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे की कोणता ग्रेटेस्ट नंबर आहे बरोबर आहे. खालती या परत आणि मग आता इथे कॉल करा पब्लिकला बरोबर आहे. सेम इथं जी स्टेप केली आहे तीच इथे होणार आहे बघा. इथं पब्लिकला केला वॉइड गेट डेटा. आत्ता लक्षात ठेवा, इथं गेट डेटा घेतला, इथं काय दुसरा घ्यायचा. चला इथे घेऊया डिस्प्ले. बिलकुल नाही, दोघांचे पण सेम फंक्शन पाहिजेत. जे तुमचे क्लास असतील ते दोघांचे पण काय पाहिजेत सेम फंक्शन पाहिजेत. मग इथं पण तुम्ही काय घेणार इथे बघा, इथे घ्या वॉइड गेट डेटा, डी पण कॅपिटल, ओपन करा, आतमध्ये या. परत आता त्याच्या आतमध्ये का आपण जर सी आउट केलं इथे पण सी आउट करा. इथं काय येणार चेंज, फक्त थोडासा चेंज. एंटर नंबर फ्रॉम क्लास बी बरोबर ना, क्लास बी पासून राईट. समजलं. आणि इथं हा डॉट आणि खालती कॉमा म्हणजे तो कम्प्लीट करून ठेवा. ओके. आणि मग नंतर इथे सी इन करा. कशाला सी इन कराल, नंबर 1ला की नंबर 2ला, तर नंबर 2ला. कारण आपण नंबर 2साठी बघतोय ना आता सध्या सर्व गोष्टी नंबर 2साठी चाललेल्या आहेत बरोबर आहे. ह्या गोष्टी इथपर्यंत केला तुम्ही. आता काय करा, ह्याला तुम्ही ओपन केला होता बरोबर आहे. वॉइड गेट डेटाला क्लोज करा, क्लास पण एक क्लोज झाले. पण आउटसाईड द क्लास, आउटसाईड द पब्लिक आपल्याला परत हा लिहावा लागेल. फ्रेंडला परत कॉल करावं लागेल की मला माझा मित्र आहेस तू मला मदत कर. काय मदत कर, मला ॲक्सेस घ्यायचं दोघांचा पण, सो मला मदत कर. तर इथे लिहा फ्रेंड, इथे लिहा वॉइड, इथे घ्या ग्रेटेस्ट. हा ग्रेटेस्ट मी लिहितोय तो काय आहे तो तुम्हाला समजून जाईल थोडा टायमानंतर बघा फक्त. आणि इथे येईल बी आणि हा क्लोज करून टाका. समजलं इथपर्यंत. काय डाऊट आहे मी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा प्रोग्राम टाकून देईन, तो बघून घ्या आणि लिहून घ्या. पण आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा काय केला, सेम काय नंबर इंटिजरमध्ये नंबर 2 घेतला, सेम ज्या गोष्टी आपण वरती या इथे केलं त्या इथं आपण परत रिपीट केलं. आत्ता मेन गोष्ट काय मित्रांनो बघा, या स्लाईडवर या पेजवरती बघा तुम्हाला समजवतो परफेक्टली, तुम्हाला समजून जाईल की नेमका कॉन्सेप्ट काय होता तो. ओके. आता बघा, आता आपल्याला काय करायचं, आपण इथं कॉल केला फ्रेंड वॉइड ग्रेटेस्ट बरोबर आहे. वॉइड म्हणजेच काय, तो एक आपला समजतो की फंक्शन आहे, म्हणजे आपण याला कॉल करतोय फ्रेंडच्या कीवर्डने. या फ्रेंडच्या कीवर्डने आपण त्याला कॉल करतोय की इथं परफॉर्म करायचं आहे. पण तो जो वॉइड आहे ना तो नेमका आहे काय, फंक्शन नेमका आहे काय ते आपल्याला बघायचं आहे. बघा माहिती काय करा, सिम्पली वॉइड ग्रेटेस्ट नावाचा एक फंक्शन तयार करा. वॉइड ग्रेटेस्ट. एक मिस्टेक केली मित्रांनो मी, इथं हा जी असेल ना स्मॉल करा, सर्वीकडे स्मॉल करा. का, कारण जो पहिला लेटर असतो नेहमी स्मॉल ठेवायचा फंक्शनचा. असा एक रूलच ठेवा का सर्वांकडे स्मॉल दिलेला, तर रिस्क घेण्यापेक्षा सिम्पली तुम्ही पण काय करा स्मॉलच ठेवा. ओके मित्रांनो. पण आता त्याच्या आतमध्ये काय करा माहिती आहे, आतमध्ये काय करा, एला असाइन करा स्मॉल ए आणि बीला असाइन करा स्मॉल बी. आता तुम्ही विचार कराल की हे काय घेतले, ह्याला बोलतात आर्ग्युमेंट पासिंग. समजलं, हे आर्ग्युमेंट आपण पास करतो एका फंक्शनच्या आतमध्ये, आर्ग्युमेंट पास करतो. फंक्शन म्हणजे काय, ब्लॉक ऑफ द स्टेटमेंट दॅट परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. म्हणजे छोटासा कार्य तुम्हाला परफॉर्म करायचं असेल तर आपण त्याला असा प्रमाणे वॉइड नावाने आपण त्याला डिक्लेअर करतो. मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं की फंक्शन काय असतं आणि तो यूज कसा करतात. नाही बघितलं ते व्हिडिओ बघून या. समजलं इथे. आता इथे काय करा, कर्ली ब्रॅकेट ओपन करा. आता
इथे आपला मेन फंक्शन कॉल बघा, इथे आपण कॉल केला, इथे आपण कॉल, मग दोन्ही टाईपने आपण तुला कॉल करतो की ये आणि आम्हाला मदत कर. पण मदत नेमकी काय पाहिजे ना ते समजून घेऊया. बघा मदत नेमकी काय पाहिजे की ग्रेटेस्ट नंबर फाइंड झाले पाहिजे. या क्लासचा पण नंबर आणि या क्लासला कनेक्ट करून आम्हाला ग्रेटेस्ट नंबर मला भेटला पाहिजे. तर आम्ही आता नेमकं इथं काय करायचं आहे ना ते समजून घ्या. बघा इथे काय करायचं आहे आपल्याला की आपल्याला कंडिशन सांगायची की इफ a डॉट नंबर 1 इज ग्रेटर दॅन b डॉट नंबर 2. समजला. a डॉट नंबर 1 इज ग्रेटर दॅन b डॉट नंबर 2 म्हणजेच जो आपला हा a डॉट नंबर 1 कुठे, नंबर 1 कुठे आहे तर a क्लासमध्ये आहे बरोबर आहे, आणि नंबर 2 कुठे आहे b क्लासमध्ये आहे. मग हे काय आहे ते बी आणि ए हे नंतर समजेल तुम्हाला. पण जर हा नंबर 1 हा याच्यापेक्षा ग्रेटर असेल तर काय लिहा तुम्ही, तर प्रिंट काय करा, सी आउट काय करा, ग्रेटेस्ट नंबर इज ग्रेटेस्ट नंबर इज ओके, आणि कोलन देऊन सेम डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, त्याच्या पुढे 2 ॲरो देऊन काय लिहा की ए डॉट नंबर 1 आणि शेवटी काय करा अँड L1. म्हणजेच काय बघा, जर नंबर 1 हा ग्रेटर असेल नंबर 2 पेक्षा, ए डॉट बी मतलब तुम्हाला सांगतो पुढे काय, ए क्लासमधला जो नंबर 1 आहे म्हणजे ह्या ए क्लासमधला जो नंबर 1 आहे तो जर मोठा असेल तर तुम्ही हा फंक्शनला हा प्रिंट करा, म्हणजे ॲटलिस्ट ग्रेटेस्ट नंबर इज ए डॉट नंबर 1 म्हणजे ए क्लासमधला नंबर 1. जर नसेल म्हणजे इथं काय तुम्हाला लागेल, तुम्हाला इथे लिहावं लागेल एल्स बरोबर आहे. डॉट वगैरे द्यायची गरज नाही, आपण पायथॉन नाही बघत आहोत, आपण C++ बघत आहोत बरोबर आहे. एल्स करून काय करा, एल्स इफ इलिफ इथे आपण यूज करतो. काय करतो इफ इलिफ, म्हणजे इथे परत इफ केला नंतर एल्स केला आणि इफ केला म्हणजे त्याला आपण बोलतो एल्स इलिफ. ओके. तर एल्स काय करा बघा, जर बी मधला नंबर 2 हा ग्रेटर असेल ए मधल्या नंबर 1 सोबत, समजला, ए मधल्या नंबर 1 सोबत, तर तुम्ही काय प्रिंट करा, तर तुम्ही सी आउट काय करा, सिम्पली सी आउट करा ग्रेटेस्ट नंबर इज बी, ग्रेटेस्ट नंबर इज ओके. आणि इथे खालती प्रिंट काय करा बी डॉट num2 आणि ह्याला करा अँड एल. इतकं समजलं काय डाऊट आहे. फक्त सिम्पली आपण जो फंक्शन होतो म्हणजे जर नंबर 1 ग्रेटर असेल तर ए डॉट नंबर 1 करा, बी ग्रेटर असेल तर दुसरा नंबर ग्रेटर असेल तर, आणि जर एल्स ॲट द एंड जर दोन्ही पण नसतील, या सिच्युएशन दोन्ही पण नसतील तर प्रिंट काय करा, सी आउट काय करा, बोथ नंबर आर इक्वल, म्हणजे दोन्ही पण नंबर आहेत ना ते काय आहेत इक्वल आहेत असं तुम्ही इथे दाखवून द्या. आणि त्याच्यामध्ये पुढे काय तुम्ही डिक्लेअर करायला लागेल ए डॉट नंबर 1 इथे प्रिंट झाला पाहिजे और L1. एवढा हा फंक्शनचा काम आहे. या फंक्शनचा इतका काम आहे, म्हणजे आपण जेव्हा फ्रेंड वॉइड ग्रेटेस्टला कॉल करतो तेव्हा हा फंक्शन नेमली परफॉर्म होणार आहे. काय की ग्रेटेस्ट नंबर यामधला नेमका आहे तर आहे कोणता. समजला इतका. एवढा प्रोग्राम झाला का नाही. पुढे काय करायचं बघा, मेन फंक्शन तर आता इथं सुरू होईल. तर आता इथे काय करा, इंटिजर मेनमध्ये, अच्छा इंटिजर मेनमध्ये काय करा तुम्ही, तर एक काम करा. आता इंटिजरमध्ये आपला काय करायचं, ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. ऑब्जेक्ट क्रिएट कसं करतो आपण, क्लास आणि त्याचा आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतो. मग आता मी तर क्लास घेतला ए, हे क्लास आहे त्याला मी ऑब्जेक्ट केला हा स्मॉल ए, ठीक आहे. आणि बघा इथं आता मी काय करतोय, सॉरी इथं गेला ऑब्जेक्ट ए हा असा मी क्लास क्रिएट केला आणि बीचा केला ऑब्जेक्ट बी, असे दोघांचे क्लास तयार केले. आता क्लास तयार केल्यानंतर मला नेमका करावं काय लागेल
की या गोष्टी केल्यानंतर आता मला याने आणि याने म्हणजे जो आता बघा हा गेट डेटा आहेत ना, त्या दोघांना कॉल करावं लागेल. माहिती मी आता सिम्पली काय करतोय, ऑब्जेक्ट एने कॉल करायला या गेट डेटाला, म्हणजे या गेट डेटाची जी काही व्हॅल्यू असेल ती इथे कॉल होईल. आणि ऑब्जेक्ट बी असेल ना, तो पण कॉल करेल गेट डेटाला. समजला इथपर्यंत गोष्ट. ही इतकी सिंपल गोष्टी तुम्हाला इथे परफॉर्म करायची होती. सेमीकॉलन द्यायला विसरू नका. हे गोष्ट नंतर आपल्या इथं फ्रेंड फंक्शनमध्ये काय होतं की फ्रेंड फंक्शनमध्ये आपल्याला कॉल करावा लागतो जो आपण इथे फंक्शन रेडी केलेला आहे तो फ्रेंड फंक्शन. आणि त्यामध्ये आपण कुणाला कॉल करतो, फ्रेंड फंक्शनला. मग काय होतो, फ्रेंड फंक्शन ग्रेटेस्ट मेला कॉल केला आणि याच्यामध्ये टाकला ऑब्जेक्ट ए आणि इथे येईल ऑब्जेक्ट बी आणि शेवटला करा रिटर्न 0 आणि हा करा तुमचा प्रोग्राम क्लोज. आता मी तुम्हाला समजवतो मित्रांनो, इथं नेमकं वर्क काय झालं आहे. हा प्रोग्राम म्हणजे बेसिकली काय की समजा आता बघा ग्रेटेस्ट या फंक्शनने ऑब्जेक्ट ए मतलब हा ऑब्जेक्ट ए आहे बरोबर आहे आणि ऑब्जेक्ट बी आहे बरोबर आहे मित्रांनो. मग ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी म्हणजे हा क्लास ए आणि हा क्लास बी या दोघांचा देखील डेटा प्रायव्हेट डेटा आहे. म्हणजे हा नंबर 1 आहे हा नंबर 2 आहे तो ॲक्सेस केला आहे थ्रू या फंक्शन. आणि आपलं समजणार का जर ग्रेटर आहे की नाही बघा. जर नंबर 1 आहे नंबर 2 आहे तर नंबर 1 हा ग्रेटर असेल तर ऑफकोर्स ते प्रिंट होणार की नंबर 1. तर नंबर 2 ग्रेटेस्ट असेल तर ऑफकोर्स हे रिटर्न होणार की ग्रेटेस्ट नंबर इज नंबर 2 बी मधला. आणि जर दोघं पण नसतील तर दोघं पण नंबर काय इक्वल आहेत. इथपर्यंत तुम्हाला समजलं. हा गोष्ट पण समजली, ही गोष्ट पण समजली, ही गोष्ट पण समजली. इथं काय केलं आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला, एचा पण क्रिएट केला आणि बीचा पण क्रिएट केला. ऑब्जेक्ट थ्रू पहिले या फंक्शनला कॉल केला, जेवढे फंक्शन तेवढा कॉल करायला लागतो या फंक्शनला. म्हणजे या एका फंक्शनला 2 नावाने आपण कॉल केला. एनी पण केला आणि बीनी पण केला, एनी पण केला आणि बीनी पण दोघांना पण नावाने कनेक्ट केला. आणि नंतर मग आपण काय केला, जो आपला वॉइड फंक्शनमधला आपण जो फ्रेंड फंक्शन क्रिएट केला तो फ्रेंड फंक्शनचा इथे आपण लिहिला. हा प्रोग्राम तुम्हाला 4 मार्काला एक्झामला येणार आहे, त्याची प्रिपरेशन करून ठेवा. आणि मित्रांनो लक्षात ठेवा इथं फ्रेंड वॉइड ग्रेटेस्ट म्हणजे हा जो फंक्शन आपण यूज केला आहे तो टाकायला विसरू नका. हाच तुमचा एक्झामिनर बघतो की हे तुम्ही टाकलं आहे का, हे तुम्ही टाकलं आहे का, हे तुम्ही तर बरोबर कॉल केला आहे का, आणि तुम्हाला तिथे 4 मार्क देऊन टाकतो. तर हे प्रोग्राम आत्तापासून स्टडी करायला काय एकदम सिम्पल प्रोग्राम आहे. जी ट्रिक सांगितली लक्षात ठेवा, बस बाकी काही नाही. मुल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन येईन.